त्यांचं म्हणणं आहे की एकत्र येऊया, एकत्र येऊन विकास घडवून कोल्हापूरचा पण विकास होऊया. मान्य साहेब, गुढीपाडवा चांगला सण आहे, 2.5 मुहूर्ताचा एक. तुम्ही लीड घ्या आणि 4-5 गावं घेऊन कोल्हापुरात या, प्रवेश करा. आपण कने हातदवाड करू आणि चांगला शुभारंभ करू आणि तुम्हाला पहिला महापौर करूया आपण. आमची प्रामाणिक भूमिका आहे, कोल्हापूरचा विकास झाला पाहिजे आणि विकास करण्यासाठी सगळे 42 गावांनी मिळून कोल्हापूरला मदत करायची आहे. 42 गावामध्ये सगळे प्लॅन केले पाहिजेत आणि ते प्लॅन करण्यासाठी महापालिकेने सपोर्ट केला पाहिजे. आणि ह्या आमदार खासदारांनी विषय राजकीय लोकांनी मिळून एकत्र बसून, जसं प्राधिकरणाची कमिटी आहे पालकमंत्री अध्यक्षतेखाली, त्यांनी आपले हक्क कर्तव्य समजून घ्यावीत आणि त्याप्रमाणे ते डिसिजन घेतील. ते महापालिकेलाही मान्य कोल्हापूर खड्ड्यात राहतो. का खड्ड्यात राहता? कारण खड्डा जो आहे रस्ता 3 वर्षे त्याच्यावरती पुन्हा रस्ता करायचा नसतो, कायद्यात सर्क्युलर आहे. एक रस्ता केला की परत 3 वर्षे कॉन्ट्रॅक्टरनं पदर म्हणून खर्च करायचा आहे. दुर्दैवानं एक रस्ता 3 वर्षात 4 वेळा केला जातो. चूक कुणाची आहे? मी टॅक्स भरतो 25 कलम क्रमांक 63 कर्तव्य 25 ती पार पड, नाही तर टॅक्स माझा आमच्या तळात यायचं नाही. ज्या वेळेला केएमटीचा घोटाळा पेपरमध्ये आला त्यावर तुम्हीच आक्षेप घेतला होता त्याला. आम्ही चुकीचं काय म्हणजे कोल्हापूर चुकीचं काय बोलतो? आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये लोकशाही आहे, लोक आवाज उठू शकतात. तुम्ही नेत्यांच्या दबावाखाली अजिबात बसलाय. आज आम्ही नेत्यांच्या मग काय बघा, पहिली गोष्ट आहे की आम्ही कुठल्याही नेत्याच्या दबावाला बळी पडत नाही आणि कोणी नेता आमच्या सपोर्टला नाही आहे. अहो, यांच्या दवाखान्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कुत्रचं औषध आहे, याचं पद येतं कोल्हापूरला आणि तुम्हीच घरावा. समजून घ्या, ऐका, समजून घ्या. 4 का मागताय? मी तुम्हाला 42 मध्ये आलो ना. आम्ही त्यामध्ये बघा, शाहू महाराजांच्या नगरीबद्दल या लोकांना रागच आहे. तसं कोल्हापूरची अनेक वैशिष्ट्ये आहेत, परंतु दुर्दैवानं आपल्याला चर्चा करावी लागते ती म्हणजे कोल्हापूरच्या प्रलंबित असणाऱ्या आणि लोंबकळत असणाऱ्या अनेक प्रश्नांच्या विषयी. आता प्रश्नांची सुरुवात या प्रश्नापासून होते आणि ती म्हणजे कोल्हापूरची हद्दवाढ. कारण कोल्हापूरचे अनेक प्रश्न आहेत, मग खंडपीठाचा प्रश्न असू दे, प्रदूषणाचा प्रश्न असू दे, नागरिकांच्या प्राथमिक सुविधांचा प्रश्न असू दे, प्रश्नांची यादी मोठी आहे, ती मोठी आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला चर्चा करायची आहे. आणि नेक्स्ट मंथ आयोजित कोल्हापूरच्या भाषेत बोलायचं झालं तर हेच म्हणावं लागेल, ते नवं मुद्द्याचं बोला. कारण काय होतं की बऱ्याच वेळेस आपण मुद्दे समोर आणतो, परंतु मुद्द्यावरती न बोलता आजूबाजूला अनेक गोष्टी बोलल्या जातात आणि मूळ मुद्दा हा भरकटला जातो. आणि म्हणून ते नवं मुद्द्याचं बोला या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीनं आज आपण चर्चा करीत आहोत ते म्हणजे हद्दवाढीची. 1965 साली या हद्दवाढीचा प्रस्ताव झाला, परंतु हद्दवाढ मात्र 1 इंचानं देखील झाली नाही. कोल्हापूर नंतरची जी काही शहरं होती त्यांची हद्दवाढ झालीत आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने विकास करून घेतला, पण कोल्हापूर मात्र जैसे तेच राहिलं. आणि फक्त जैसे ते राहिलं नाही तर त्याच्यातून अनेक प्रश्न, उपप्रश्न आणि समस्या या निर्माण होत गेल्या. याच्यावरतीच आपल्याला चर्चा करायची आहे. हद्दवाढ आवश्यक आहे का? तर त्याचं उत्तर आहे होय, परंतु याची दुसरी देखील बाजू आहे. कारण या हद्दवाढीमध्ये 42 गावांचा समावेश होणार आहे आणि त्या गावातल्या लोकांचं मत असं आहे की कोल्हापूर महानगरपालिकेच्या हातामध्ये सध्या जे काही प्रशासन आहे त्यांना कोल्हापूर शहरातले प्रश्न मिटवता अजून येत नाहीत. तर आमची त्यामध्ये जर समावेश झाला तर मग आमची ससे हुलपट होऊ शकते अशी भीती त्यांना आहे. आणि म्हणून दोन्ही बाजू आपापल्या परीनं हद्दवाढीच्या बाबतीमध्ये समर्थन आणि विरोध करताना दिसत आहे. हा विरोध कधी कधी इतका टोकाचा गेला की त्यामधून महाराष्ट्रानं अगदी बॅनरबाजी सुद्धा पाहिली. महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, त्या प्रत्येक सरकारच्या समोर हे प्रश्न तितक्या तडकतेनं मांडले गेले. आज पुन्हा एकदा याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये नेक्स्ट मंथच्या या कार्यक्रमामध्ये आहेत. त्यांची ओळख करून देण्यासाठी माझे सहकारी राजेंद्रजी मकोडे सर आहेत. बातम्या देण्याच्या पलीकडे जाऊन काही समस्या सोडवण्यामध्ये या दोघांचाही कल नेहमीच राहिलेला आहे. बाबा इंदुलकर कॉमन मॅन संघटनेचे प्रमुख आहेत आणि असंघटित जे सगळे आहेत त्यांना कोणी वाले नसते किंवा त्याचे वोट बँक नसते, पण त्याचे प्रश्न असतात. अशा रिक्षावाल्यापासून फेरेवाल्यापासून आणि विस्थापित लोकांच्या प्रश्नासाठी ते कार्यरत आहेत आणि कायद्याचा अभ्यास आहे, वकिली ते करत आहेत. त्यानंतर आमचे सहकारी आहेत नारायणजी पवार. अण्णा हजारेच्या पासून ते विविध सामाजिक कामात राहिलेले आहेत. अण्णा हजारेचे निकटवर्ती म्हणून होते, त्यांच्यासाठी त्यांनी पश्चिम महाराष्ट्राची कोल्हापूर जिल्ह्याची मोठी धुरा सांभाळली होती. आम आदमी पार्टीचंही काम त्यांनी केलेलं आहे.
आणि आता माहिती अधिकार आणि जास्त करून गोकुळ शिरोगाव MIDC आणि पंचकृषीमध्ये सक्षमीकरण ग्रामपंचायतीचं व्हावं यासाठी ते काम करतात. व्यसनमुक्ती क्षेत्रात त्यांचं आता जोरात काम चालू आहे. या दोघां दिग्गजाचं स्वागत. खरं म्हणजे बाबा ज्या पद्धतीने आणि नारायणजी ज्या पद्धतीने राजेंद्रजींनी ओळख करून दिली, आपण स्वतः कायदेतज्ञ आहात, कायद्याचा अभ्यास करतात, आपल्याला देखील RTIच्या माध्यमातून कायदा जवळून समजतो, जवळून अनुभवलेला आहे. पहिलाच प्रश्न एक मनामध्ये ही चर्चा सुरू करण्याच्या अगोदर दोघांनाही, की कायद्याचं राज्य मान्य आहे का आणि राज्य कायद्याप्रमाणे चालायला पाहिजे असं तुम्हाला मान्य आहे का? बाबा पहिला तुम्ही सांगा. कायद्याचं राज्य मला आमच्या संघटनेला मान्य आहे. देश, राज्य, कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यघटनेप्रमाणेच चालली पाहिजे. राज्यघटनेच्या वरती भारतामध्ये कायदा नाही. त्यामुळे कायद्याच्या राज्याचे पुरस्कर्ते आम्ही आहोत असं आम्ही म्हणू. कारण जे काय तुम्ही सांगा. मूलतः आम्ही जो यामध्ये भाग घेतला तो कायद्याचा अभ्यास करताना माहिती अधिकाराच्या अगोदर राज्यघटनेचाही आम्ही अभ्यास केला. जवळजवळ 10 वर्षे आदरणीय मिराशी साहेबांच्या माध्यमातून आम्ही हे कायदे समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि आता जे चाललेलं आहे हे निश्चित कायद्याचं राज्य आहे, परंतु त्याच्यामध्ये कायद्याची अंमलबजावणी करणारी लोक चुकीचे निर्णय घेत आहेत, म्हणून नागरिकांची ससेवरपड होत आहे. म्हणून चुकीच्या निर्णय घेणाऱ्या लोकांच्यावर जनतेचा अंकुश असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं कायद्याचा लाभ घेता येईल. म्हणजे मी नारायण पवारांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. सुरुवातीलाच त्यांनी आत्ताच काही अंशी विषय संपवलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे तर हे सगळं सुखासमाधान चालेल. आमचं स्वागत आहे या विषयामध्ये. मी त्याकडे येणार आहे बाबा. आणि आपण ज्या विषयावरती आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत तो म्हणजे हद्दवाढीचा प्रश्न. आणि आपण म्हणतोय त्या पद्धतीनं मुद्द्याचं बोलायचं. हद्दवाढीसाठी आग्रह काय? विषय समजून घ्या की मुळात की नाही 1946 स्वातंत्र्यापूर्वी शेवटची हद्दवाढ झाली कोल्हापूर शहराची 66.82 स्क्वेअर किलोमीटर. त्यावेळेला 30,000 लोकसंख्या होती. 70-72 मध्ये कोल्हापूर महानगरपालिका स्थापन झाली. हद्द काय वाढली नाही, काही नाही. आणि आता 2025 75-76 वर्ष निघून गेली, 1 सेंटीमीटर जागा वाढली नाही. आणि 30,000 1946 जी लोकसंख्या होती ती जवळपास आता 10.5 लाख आहे फ्लोटिंग वगैरे धरून. मग लोकसंख्येमध्ये एवढी वाढ आणि तुलनात्मक जमिनीमध्ये काही वाढ नाही. 1946 साली आरक्षण नव्हती, रेड लाईन ब्लू लाईन नव्हत्या, शासकीय इमारती एवढ्या नव्हत्या. आणि त्यामुळं त्यावेळेला त्या लोकसंख्येच्या मनानं जागा ही मुबलक होती जी आज परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे. ज्याला मुळात समजून घेऊया आपण की हा विषय राजकीय नाही. ह्या चुकीच्या पद्धतीनं रंग याला दिला गेला काही लोकांच्या स्वार्थासाठी. हा विषय टाउन प्लॅनिंग कायद्याशी संबंधित आहे. नगररचना विभाग आणि नगररचना जो कायदा आहे त्याच्याशी हद्दवाढीचा संबंध. तो कसा संबंध? ह्या जगामध्ये आणि या देशामध्ये जे काही कायदे तयार होतात ते मानव अधिकार केंद्रित कायदे आहेत. देशात जगामध्ये WHO नावाची संघटना आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याची मानांकनं केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं रॅटिफाय म्हणजे मान्य केली. WHO स्टँडर्ड प्रमाणे एका माणसाला चांगलं जगण्यासाठी किती जागा लागते हे डिफाईन झाले. हा, आणि मग तेवढी जागा ही त्या राज्यानं आणि देशानं त्या माणसाला दिली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी च्या मार्फत जे काही राज्यघटना आली त्या राज्यघटनेमध्ये 14, 19 आणि 21 कलम आलं. राईट टू लाईफ, हा, जगण्याचा मूलभूत अधिकार. 21 आपण जे वाचतो ना सगळीजण वाचतात आणि अंमलबजावणीची वेळ आली की माणसं त्यावर पलटी मारतात, अशी परिस्थिती आहे. आता विषय असा आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करा की 66.82 10.5 लाख लोकसंख्या, 66.82 पैकी शिल्लक आता फक्त विकासासाठी 10 स्क्वेअर किलोमीटर. हे माझं म्हणणं नाही. तिसऱ्या विकास आराखड्याचं काम महानगरपालिकेतर्फे शासकीय अधिकाऱ्यांमार्फत चालू आहे. कदम साहेब आहेत, त्यांचं प्रिलिमिनरी जे काही ऑब्झर्वेशन आहेत आणि सर्व्हे झाली त्यामध्ये एक टिप्पणी आली, जी टिप्पणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पोच झाली आहे. 10 स्क्वेअर किलोमीटर जागा शिल्लक आहे. कशासाठी? विकासासाठी.
परंतु ते विकास करता येईल का? तर करता येणार नाही. कारण ग्लोबल वॉर्मिंग नंतर दरवर्षी पावसाचं प्रमाण वाढलं. 95, 2005, 15, 21 वगैरे, 23 वगैरे, आणि पावसाचं प्रमाण वाढलं आणि हळूहळू पुराचं प्रमाण वाढलं आणि पुराचं पाणी शहरामध्ये हळूहळू वाढत आलं. अगदी त्या अप्सरा टॉकीजच्या पुढे आलं. कलेक्टर ऑफिसला. कलेक्टर ऑफिस आलं. कलेक्टर ऑफिस नुसतं आलं, कलेक्टर ऑफिसच्या कलेक्टर साहेबांची खुर्ची त्यावर लागली. हे समजून घ्या. जिल्हा नियोजन आपत्ती व्यवस्थापनच पाण्याखाली आलं. मग विषय असा आहे, त्या 10 स्क्वेअर किलोमीटर मध्ये आता ते उपयोगाचं नाही. मग विषय राहतो की WHO स्टँडर्ड तुम्ही जे मानांकन तुम्ही जी रॅटिफाय केली त्याप्रमाणे मला शासनानं आर्टिकल 21 मला दिले, फंडामेंटल राईट आहे, तो मला तुम्ही द्यायलाच पाहिजे. आम्ही बघा मागितलं नाही आता. महानगरपालिकेच्या अहवालामध्ये कोणती चुकीची माहिती सांगायला, आम्ही गावं नाही 42 नाही 45, आम्ही काय म्हणलंय, आम्हाला काही देणं घेणं नाही. का देणं घेणं नाही? तर ULC नावाचा कायदा होता, अर्बन लँड सेलिंग. ज्याच्याकडे एक्स्ट्रा जमीन ती काढून घ्यायची आणि ज्याच्याकडे नाही त्याला द्यायची. आर्टिकल 14 कायद्यासमोर समानता. आता विषय असा आहे की आम्ही आता आमच्या सांगण्यावरून पहिल्यांदा महानगरपालिकेनं अभ्यास केला, टिपीचे अधिकारी होते, आणि तो अहवाल तयार होऊन प्रशासकांच्या सहीनं शासनाकडे गेला. मग आता 10.5 लाख लोकसंख्येला आर्टिकल 21 तुम्ही जाणला राज्य घटना, ती राईट टू लाईफ माझा जो मूलभूत अधिकार आहे ती जगण्यासाठी किंवा तो त्या 21 आर्टिकलचा मला उपयोग करण्यासाठी मला शासनाने जी जागा दिली पाहिजे ती जागा आता उपलब्ध नाही. म्हणून काय? म्हणून मग टाउन प्लॅनिंग ऍक्ट एक्सटेन्शन ऑफ बाउंड्रीज, अनेक्सेशन म्हणतो त्याला आपण, टेक्निकल शब्द आहे, एक्सटेन्शन ऑफ बाउंड्रीज. आमचं म्हणणं आहे की शासनाने ठरवावं. शासनानं ठरवायला पाहिजे की आमच्याकडे जागा कमी, ह्यांची पॉप्युलेशन घनता वाढली, जागा यांच्याकडे नाही, समोर आर्टिकल 21 आहे, 21 उल्लंघन झालं तर शासन, आम्ही जर हायकोर्टात गेलो, रिट ऑफ मॅन्डम असं म्हणतात त्याला, काय तर ही शासन अडचणी देऊ शकेल. आम्ही नाक दाबायची त्यांना इशारा दिलाय की तुम्ही आमच्याकडनं टॅक्स हे घेता. म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका ही पूर्वीचा BPMC ऍक्ट आणि आता त्याचं नाव बदललं, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन केलं. त्याचं कलम 63 आहे. त्या 63 मध्ये 25 अनिवार्य कर्तव्य आहेत महानगरपालिकेची, ती केलीच पाहिजे. ती निगोशिएबल नाहीत. उद्या करतो, परवा करतो, पैसे नाही सांगता येणार नाही, त्यांना ती आता केलीच पाहिजेत. मग आमचं असं म्हणणं आहे, आम्ही टॅक्स भरतो, पावत्या दाखवल्यात, पुढच्या वर्षी टॅक्स आम्ही भरलाय, मग मी माझं कर्तव्य पार पाडलं, शासनानं शासनाचं कर्तव्य पार पाडावं. म्हणजे 21 प्रमाणे जगण्यासाठी लागणारी जागा द्या. तुम्ही करणार नसाल तर नाईलाज तो हृदयावर दगड ठेवून आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेचा घरफाळा भरण्याचं आम्ही कार्यक्रम बंद करू. कारण महानगरपालिका उत्पन्न साधनच नाही, आता ऍक्ट नाही, LBT नाही, काही नाही आहे. त्यामुळं शासनाला आता आम्हाला एक्सटेन्शन ऑफ बाउंड्रीज करून द्यायला लागेल. शेवटचा मुद्दा, पण शासन जागा कुठं आणायची? त्यांनी अभ्यास केलाय, कुणी वाचलेलं नाहीये, भले म्हणाले आम्ही विरोध करता वगैरे वगैरे. अरे मला लागून जी शहरं आहेत, गाव आहेत ना, त्याची डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन बघा ना, हार्डली 25%. म्हणजे 100 स्क्वेअर फूट जागा असेल तर 25 माणसं तिथं आहे, म्हणजे जागा मोकळी आहे तिथं. मग आर्टिकल 14 प्रमाणे भारतामध्येच ती गावं आहेत, महाराष्ट्रातच ती गावं आहेत, सर्वजण भारतीयच आहेत. त्यामुळं समान कायद्यासमोर समानता म्हणून एक्सटेन्शन ऑफ बाउंड्री करा अशी आमची मागणी आहे. आणि ती मागणी ही रास्त नाही, ही लिगली, ज्याला कायद्याचं राज्य ही संकल्पना मान्य आहे आणि ज्यांनी पुरस्कर्ते आहेत त्यांना हे मान्यच करायला लागेल. बरेच कायद्याचे आणि तात्काळ म्हटलेले आहेत, पण काय तुमचं याच्यामध्ये मला 2 गोष्टींमध्ये बोलायचं आहे. पहिला मुद्दा आहे की आता हद्दवाढ विरोध आणि सपोर्ट नागरिकांना त्याच्याशी काय देणं घेणं राहिलेलं नाही. पहिली गोष्ट आहे, कारण शहरातली लोक उत्स्फूर्तपणे आम्हाला हद्दवाढ द्या म्हणत नाहीत आणि ग्रामीण मधले आम्हाला नको म्हणत नाहीत. म्हणजे नागरिकांनी याच्यावर कान ठेवलेले आहेत. आता आम्हाला याचं लक्ष नाही, एक भाग. दुसरा, बाबांनी एक मुद्दा सांगितला की कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक 25 कलमं अशी आहेत की जी करायलाच पाहिजेत.
आज उद्या करतो अशी नाहीत. ती महापालिकेने 40 वर्षात केलीच नाहीत ना. सत्य आहे, मान्य आहे. जर केली असती तर महापालिका शाळा बंद पडल्या नसत्या, महापालिका सरकारी दवाखाने गेले नसते. म्हणजे आज महापालिकेची शाळा बंद पडून खाजगी शाळा वरती गेल्या. ह्याचा अर्थ असा होतो की 40 वर्षामध्ये महापालिका प्रशासनानं शहराला विकास द्यायला ते कमी पडले, कायदा मान्य, कमी सत्य पडले. आहे, सत्य आहे. आणि म्हणून ग्रामीण भागाचा विकास हे कसं करू शकणार, हा लोकांच्या मनातला प्रश्न तुम्ही मगाशी बोलला होता. आता ह्याच्यावरती ज्या वेळेला हदवाड विरोध आणि समर्थक यांच्यामध्ये वाद झाला, आंदोलन झाली, त्यावेळेला तत्कालीन 2017ला चंद्रकांत दादांनी ह्या दोन्ही लोकांना एकत्र बोलवलं. एकत्र बोलवून दोघांची बाजू ऐकून घेतली. आणि दोघांची बाजू ऐकून घेतल्यानंतर जसं आता बाबांनी सांगितलं की नगर विकास खातं किंवा प्रादेशिक खातं आहे, नगर रचना खातं, त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानुसार महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायद्याप्रमाणे, कायद्याच्या कलम 42 प्रमाणे प्राधिकरणाचं गॅजेट तयार केलं 16 ऑगस्ट 2017ला. आता हे गॅजेट केलं, प्रसिद्ध केलं, त्या गॅजेटवर चर्चा झाली आणि तो गॅजेट पास झालं. आता हे गॅजेट पास झाल्यानंतर ह्याला काय सांगितलं गेलं, कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण. जर कोल्हापूर महापालिकेचा विकास करायचा असेल तर त्याच्या साईडच्या जमिनीचा, गावांचा विकास होणं गरजेचं आहे. आणि हे सगळ्यांनी मान्य केलं. त्यावेळेला कोणाचाही विरोध नव्हता ज्या वेळेला गॅजेट निघालं त्यावेळेला. आता विषय असा येतो, जी 42 गावं त्यावेळेला राज्य सरकारनं मान्य केली, त्या 42 गावांची डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रशासन नियुक्त केलं. त्याला कलेक्टर दर्जाचा अधिकारी दिला आणि त्या अधिकाऱ्याला ऑफिस थाटून दिलं. आता तिथं फर्निचर झालं, तिथं एक 20-25 लोकांचा स्टाफ दिला, सेंट्रल बिल्डिंग झाली. आता त्या लोकांनी आपल्या कामाला सुरुवात केली. पण दुर्दैवानं बाबा म्हणतात तसं राजकीय अनास्था, कुणाला काय देणं घेणं नाही. त्या प्राधिकरणाची जबाबदारी काय, प्राधिकरणानं काय करायला पाहिजे याच्याकडे सगळ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं. वास्तविक महापालिका पण त्यामध्ये आहे, महापालिकेचे महापौर त्यामध्ये आहेत, महापालिकेचे आयुक्त त्यामध्ये आहेत, पालकमंत्री आहेत, आमदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत. ह्या सगळ्यांनी मिळून त्याची बैठक घेणं गरजेचं होतं. कारण या कायद्यानं त्यांना तो अधिकार दिलेला आहे की तुम्ही याची डेव्हलपमेंट करा. आता ह्या गॅजेटमध्ये दुसरा मुद्दा असा केलाय, ह्याची जी कमिटी केली, ज्याचे पालकमंत्री अध्यक्ष आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांचे अधिकार असणारा दर्जा दिलेला आहे. जसा मुख्यमंत्री राज्याची डेव्हलपमेंट करू शकतो तसं प्राधिकरण. आता आपण बघितलं MMRD असेल, PMRD असेल, त्यांनी 150-200 गावं एकत्र घेऊन त्याचं डेव्हलपमेंट केली आणि मग त्याची महापालिकेमध्ये कन्वर्ट केली. आज आम्हाला हे सांगायचं आहे की महापालिकेचा हद्दवाढ विषय नाही, आता ह्या क्षेत्राचा विकास कसा होईल. कारण तो कसा होऊ शकतो, जर आपल्याला एक मोठ्या प्रकारची कंपनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संमतीनं हा विकास आराखडा केला पाहिजे क्षेत्र विकासाचा. ह्या 42 गावामध्ये रस्ते कुठं पाहिजेत, दवाखाने कुठं पाहिजेत सरकारी, कारण जवळजवळ 1000 एकरापेक्षा जास्त जमीन पडीक आहे, म्हणजे शासनाची आहे. आणि जवळजवळ हजारो एकर जमीन नापीक आहे, जिथं काही पिकत नाही. तर या जमिनींचा शासनानं आपल्या ताब्यात घेऊन डेव्हलपमेंट करायची असते. आणि अशी डेव्हलपमेंट केली तर मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्याकडे येतील. म्हणजे प्राधिकरणाचा मुख्य उद्देश आहे की या कोल्हापूर क्षेत्राचा विकास करण्यासाठी मोठ्या कंपन्या आल्या पाहिजेत. आज मी कोल्हापूर शहरात मोठी कंपनी आणायची म्हटलं, कुठं आणणार? आज जागाच नाही ना, लोकांना राहायला नाही, कंपनी कशी आणणार? म्हणून पहिल्यांदा या क्षेत्राचा विकास करणं ही प्रायोरिटी आहे. आणि म्हणून याच्यासाठी लोकप्रबोधन ही भाग आहे. कारण राज्यकर्त्यांनाही लोकप्रबोधन झालं पाहिजे की प्राधिकरणाचा मी उपयोग कसा करायचा, लोकांनाही समजलं पाहिजे. पर्यायानं 2 गोष्टी होतील. जर 42 गावांचा रीतसर आराखडा केला, याच्यासाठी एखादी मल्टीनॅशनल कंपनी आणून चांगला डेव्हलपमेंट प्लॅन बनवला, केंद्र सरकारनं त्याला मंजुरी दिली, तर अतिशय सुसज्ज असा डेव्हलपमेंट प्लॅन तयार होईल. मोठ्या कंपन्या येतील आणि रोजगारीचा प्रश्न सुटेल, बेकारीचा सगळ्या लोक कामाला लागतील आणि आपल्याला मुंबई पुण्याला जावं लागणार नाही. हा याचा उद्देश आहे. बाबा, प्राधिकरणाचं पवारसाहेबांनी मांडले गेले त्याचं की प्राधिकरण झालं म्हणजे हद्दवाढचा टप्पा पूर्ण झालेला आहे आता. आणि त्यासाठी चंद्रकांत दादांनी किंवा की 500 कोटी 1000 कोटी असा आम्ही निधी देऊ असं म्हटलं होतं. आता आम्ही गेल्या आठवड्यात तिथं जाऊन सर्व्हे केलेला आहे. तिथं निम्मा स्टाफ आता भरलेला, अजून काम आहे, रिक्त पद आहेत, फुल टाइम चार्ज नाही. 3 दिवस माणूस तिथं असतो, 2 दिवस तो कोल्हापुरात असतो, प्रमुख सुद्धा पूर्ण वेळ नाही. म्हणजे प्राधिकरण ह्या सगळ्याचा कळीचा मुद्दा आहे. आणि प्राधिकरण हा पहिला टप्पा असतो हद्दवाढीचा. तर ह्या संदर्भात काय प्राधिकरणाकडे दुर्लक्ष झालं किंवा प्राधिकरण सेंट्रल या हद्दवाढीचा सगळ्याचा चर्चा आहे का? नाही, मला तुमच्या ह्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी नारायण पवारांच्या वक्तव्याला मी ज्या काही गोष्टी मान्य केल्या त्याच्यावर बोलणं आणि जनतेला कळणं आवश्यक आहे. महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत आम्ही आमचा विकास करू शकलो नाही. मान्य आहे. कसा विकास होणार? अरे माझ्या आजूबाजूला गाव आहेत ना, तुम्हाला आमदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत,
तुम्ही नाही तुमच्या एसट्या फिरवल्या तुमच्या दरवाजातनं. दर महिन्याला 2 कोटीचं नुकसान करून कोल्हापूर महानगरपालिकेची केएमटी बस ग्रामीण भागामध्ये सेवा देते. केएमटीच्या एकंदर रूट किती 23, शहरात फिरणारे रूट किती 2, उरले 21 ग्रामीण भागामध्ये 2 कोटी रुपये दरवर्षी दर महिन्याला नुकसान, म्हणजे वर्षाची झाली 24 कोटी. आणि महानगरपालिकेची केएमटी तोट्यात जाऊ नये म्हणून मी भरलेला टॅक्सचा पैसा विकास कामासाठी ते विकास कामं थांबवून रस्त्यावरचे खड्डे भरायचे थांबवून ग्रामीण भागाला सेवा देण्याकरता कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन दर महिन्याला 2 कोटी रुपये वर्ग करते केएमटीकडे. म्हणजे आम्ही कोल्हापूरकर मोठ्या भावाच्या प्रामाणिक भूमिकेमध्ये आहोत. अरे तुमच्या मुलाबाळांना केएमटी मिळाली पाहिजे, मुलं शिकली पाहिजेत, तर देश मोठा होऊ शकतो, हे आमचं ध्येय आहे. अरे आम्ही खड्ड्यानं जाऊ, काय अडचण नाही आहे. आमच्यात कचरा पडू दे, काय अडचण नाही आहे. कचरा पडणारच ना. तुम्ही विकलेला माल तुम्ही कोल्हापुरात घेऊन येता, उठताना तुम्ही मात्र ते काही साफ करत नाही. कोल्हापूर महानगरपालिका साफ करते. आणि ज्यांच्या आधारावर विरोध तुम्ही करता आम्हाला, त्या कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे आमदार कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहतात. उठायला बसायला आमच्या हद्दीत आहेत आणि मापमत तुम्ही आमची काढता. अरे वस्तुस्थितीकडे लक्ष द्या ना. सीपीने दवाखान्याचं म्हटलं, या 42 गावामध्ये बाळणपणाला दवाखाना नाही चांगला. कोल्हापूर महानगरपालिकेचं जर का तुम्ही जर सावित्रीबाई फुले आणि पंचगाव बघितलं साहेब, एकदा चेक करून घ्या. 90% पेशंट कोल्हापूर महानगरपालिकेच्या जनतेच्या दरामध्ये आम्ही यांना सेवा देतो. मोठा भाऊ आहे. अरे माझ्या बारक्या भावाची डिलिव्हरी आहे, बहिणी मंडळी डिलिव्हरी आहे. आम्ही दुजाभाव नाही केला ना. अरे आम्ही स्मशानामध्ये फुकट जातो. ग्रामीण भागामध्ये 5,000 काही ठिकाणी रेट आहे. पुढची गोष्ट नाही, अरे महानगरपालिकेमध्ये घरफाळा जास्त आहे. माझ्या घरफाळ्याला शासनाची पूर्व मंजुरी आहे. ग्रामीण भागातल्या एकाही घरफाळा आता सगळीकडे 2013 पासून अखंड महाराष्ट्रावर एकच प्रॉपर्टी व्हॅल्यू बेस्ड आहे. त्यासाठी रायडर आहे त्याला की ह्यांनी जी नियमावली केली ती प्रायर आणि आफ्टर ही सँक्शन घ्यायची शासनाकडनं. या 42 गावाच्या एकाही ग्रामपंचायतीनं नगर विकास खात्याकडनं किंवा त्या ग्रामीण भागात खात्याकडनं मंजुरी घेतलेली नाही. कोल्हापूरच्या एखाद्या 10 बाय 10 मध्ये जो घरफाळा आहे त्याच्यापेक्षा काही अंशी जास्त घरफाळा ग्रामीण भागामध्ये आहे. आणि मग तुम्ही अरे मी तुम्हाला जे पाणी देतो ज्याला इंग्रजीमध्ये पोर्टेबल वॉटर म्हणतात. पोर्टेबल म्हणजे पिण्याचं योग्य WHO स्टँडर्ड प्रमाणे ते 42 गावामध्ये आहे का रे बापा? नाही. तुम्ही आयला होता तिथं तुमच्या गावाला आणि अग्निशामक बंब पडतो आमचा जातो. तुम्ही गावात थिएटर आहे का? बच्चन बघायला हिरोईन बघायला आमच्या गावात ना. आणि हे अनेक कामगार आहेत. सामाजिक कामगार लक्षात घ्या ना. माझ्या घरातलं उदाहरण आहे. माझ्या घरातली आमच्या पाहुण्याची मुलगी ही तर राहते टेमला IT मध्ये आहे पुण्याला. तिला पलीकडच्या गावातला मुलगा आला, डबल IT ग्रॅज्युएट, बंगला 12 एकर उसाची शेती, एकटा बंगला. हे म्हटली मला ग्रामीण भागात जाई नाही म्हटली. अरे हद्द पलीकडे पलीकडचं गाव. अरे हे अँगल आहेत ना. यासाठी दुजाभाव न करता आय हॅव स्टार्टेड माय सेंटेन्स विथ दॅट. अरे आम्ही देशातच आहोत ना. आम्ही भारतीय. पहिल्यांदा आम्ही भारतीय, मग महाराष्ट्रीयन, मग कोल्हापूरकर, मग राजारामपूरकर. आपण भारतीय म्हणून केव्हा विचार करणार? ही विचारसरणी जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत आपण एकत्र येऊ शकत नाही. आणि जोपर्यंत आपण एकत्र येऊ शकत नाही तोपर्यंत कोल्हापूरचा विकास होऊ शकत नाही. मोठा भाऊ जेव्हा त्याने मर्जीनं काही करायला तयार आहे तेव्हा लहान भावाने सुद्धा म्हटलं पाहिजे अरे आपल्या सुखासाठी हा माणूस राबतोय, अरे याला थोडा हातभार लावूया आपण ना. अशी वृत्ती कोणाकडे नाही. तुम्ही विरोध करता आम्हाला. बघा ना धाकट्या भावाची काय दोन एक बाजू समजून घ्या. पहिल्यांदा पहिली गोष्ट आहे की मी मगाशी सांगितलं तुम्हाला की हद्दवाढ विरोध विषय संपलेला आहे. कारण क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय कोल्हापूरचा विकास होणार नाही. कारण क्षेत्राचा विकास करून घेतला पाहिजे. एक आणि महत्वाचा मुद्दा, कोल्हापूर खड्ड्यात राहतो. का खड्ड्यात राहता? कारण खड्डा जो आहे रस्ता 3 वर्षे त्याच्यावरती पुन्हा रस्ता करायचा नसतो. कायद्यात सर्क्युलर आहे. एक रस्ता केला की परत 3 वर्षे कॉन्ट्रॅक्टरनं पदर म्हणून खर्च करायचा आहे. दुर्दैवानं एक रस्ता 3 वर्षात 4 वेळा केला जातो. चूक कुणाची आहे? मुद्दा चांगला आहे. अरे देर इज इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग सायन्स आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे रस्ते
हे 6.5 लाख लोकसंख्या ज्यांची असणाऱ्या वाहनासाठी तयार केले. मी तेच म्हणतो आणि तुम्ही आले फ्लोटिंग वर आले 4 लाख. फ्लोटिंग कसं झेपणार आम्हाला? त्याचा हे बघा, अरे माझ्या बघा. त्या 6 लाखाच्या रस्त्याला भांड्यात शिरा केलाय 10 लोकांचा आणि पंक्तीला बसली 25 माणसं. अरे साहेब, ऐका साहेब, ऐका एक मुद्दा, ह्या मुद्द्यावर सांगतो मी तुम्हाला. ज्या वेळेला एखादा रस्ता केला जातो त्याच्यासाठी बांधकाम विभागानं एक कमिशन नेमलंय. ते कमिशन काय करतं, रस्ता झाल्याबरोबर 1 बाय 1 फुटाचा खड्डा खडायचा आहे आणि त्यांच्याकडे त्या डेन्सिटीची वाढू होतायची आहे. जर बरोबर झाली तर बिल द्यायचं आहे. हे काय करतात तिथं पहिलंच दुर्दैवाने मी म्हणतो असं की अशा घटना घडायला लागलेत. तुम्ही खड्डा काढायच्या अगोदर सर्टिफिकेट मिळतं रस्ता चांगला आहे म्हणून. नाही, पण बाबांचा प्रश्न काय आहे? प्रश्न हा आहे की त्यांचं म्हणणं आहे की जास्त रहदारी वाटली म्हणून रस्ता असं नाही आहे सर. मध्ये एक ठिकाणी होईल ना, बाकी ठिकाणचं काय? समजा रहदारीचं लक्ष्मीपुरीमध्ये आहे, तिथे खड्डे पडले, शाहूपुरीच्या बाजूला काय गरज आहे? प्रत्येक ठिकाणी रहदारी होत नाही. म्हणजे तिथं जे करप्शन चाललंय तो खरा कारण त्यामध्ये. दुसरा भाग आहे शाळा बंद पडत काय? भले आमची मुलं पण आले तर ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळा आहेत, सगळीकडे शाळा आहेत. मग तुमच्या महापालिकेची शाळा बंद पडत कारण काय? पॉप्युलेशन वाढलेलं आहे, मुलं शिल्लक आहेत, मग काय शाळा बंद पडतात? कारण हेच एकच आहे, केएमटी बंद पडली किंवा बंद पडायची कारण अनेक आहेत. केएमटीला जो खर्च टाकला, बोगस खर्च टाकून पैसे खातात ना. केएमटीचं ऑडिट झालेलं आहे. ह्यामध्ये खोट्या टायरी आणायच्या, खोटं रिपेअरिंग मेंटेनन्स दाखवायचा, त्याच्यामध्ये महापालिका पुढे लागली आहे. त्याचं खापर ग्रामीण भागावर पडता कामा नये. म्हणजे खऱ्या अर्थानं याचं टेक्स्टाईल ऑडिट झालं पाहिजे. ऑडिटमध्ये ज्यांनी घोटाळे केले त्यांना पवार साहेब, नाही तुमचे हे तुमचे हे आरोप बेछूट आरोप आहेत. याला काहीही विरोध आहे. तुम्ही बोला. हे बघा, हे पेपरमध्ये तुम्हीच लोकांना विरोध केला त्याला. म्हणजे विरोध केलाय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या जनतेला लोकशाही आम्ही पुरेपूर दिली आहे. दिलेली आहे का नाही? चुकीला सांगा. ग्रामीण भागामध्ये काय चाललंय? तुमच्या गावाकडे याला पाणंदीचा रस्ता आहे, त्याला खड्डे एवढे मोठे बघा. मुद्दा इकडे घ्या साहेब. ज्या वेळेला केएमटीचा घोटाळा पेपरमध्ये आला त्यावेळेला तुम्हीच आक्षेप घेतला होता त्याला. आम्ही चुकीचं काय? म्हणजे चुकीचं काय बोलतो? आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये लोकशाही आहे, लोक आवाज उठू शकतात. तुम्ही नेत्यांच्या दबावाखाली अजिबात बसलाय. आज आम्ही नेत्यांच्या मग काय हे बघा, पहिली गोष्ट आहे की आम्ही कुठल्याही नेत्याच्या दबावाला बळी पडत नाही आणि कोणी नेता आमच्या सपोर्टला नाही आहे. या नेत्यांच्या अप्रोक्ष आम्ही जी भूमिका मांडतोय. बघा, ह्या आतवाडीसाठी उत्तर, दक्षिण आणि करवीरचे आमदार हे थेट संपर्क बरोबर आणि पालकमंत्री आहेत. या चौघांची बैठक या दोन्हीसाठी व्हावी आणि काहीतरी कॉमन चर्चा व्हावी तुम्हाला वाटतं काय? नाही, आता आम्हाला बैठकामध्ये काय नको आहे. मी टॅक्स भरतो 25 कलम क्रमांक 63 कर्तव्य 25 ती पार पड, नाही तर टॅक्स माझा आमच्या तळात यायचं नाही. आणि आर्टिकल 21 रिट ऑफ मॅन्डेट आम्ही हायकोर्टात. पहिली गोष्ट आहे, महापालिका त्यांची 25 कर्तव्य पार पाडत नसतील तर आम्ही का त्याचं? एक मिनिट. नाही, अगदी बरोबर आहे, बरोबर आहे, पण समजून घ्या ना. अहो, जरा समजून घ्या. मला माझ्या पोराचं लग्न राजेशाही ताटत करायचं आहे, पण गिन्नी नाही ना खिशात. गिन्नी कुठे गेली? हा, मग त्याचा शोध घ्यायचा ना. गिन्या कुठे गेला? गेली गिन्या दररोज लागले. त्याची उठा बस काय करायला, त्याला पाणी पाजायला, त्याला बस द्यायला, त्याला शाळा द्यायला, त्याला ग्राउंड द्यायला, त्याला हॉस्पिटल द्यायला, हे खर्च झाल्यानंतर माझी पोरं त्याच्यासाठी वेगळा निधी आहे. ऐका, सीपीआरला सगळा वेगळा निधी येतो. सीपीआरची सगळी यंत्रणा आहे. सीपीआर घेतलं बघा, मी सीपीआर नाव घेतलं का? तुम्ही माझी म्हटलं की मी सीपीआर नाही, पंचांगाने सावित्रीबाई फुले सीपीआरचं नाही घेतलं. त्याच्यात दुसरा पैलू असा आहे बाबा, अहो, यांच्या दवाखान्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कुत्रं चालू औषध आहे, याचं पद येतं कोल्हापूरला. हे बघा, काय विकास प्राधिकरण समजून घ्या पुन्हा एकदा. ज्या वेळेला विधानसभेमध्ये चर्चा होते, चर्चा होऊन गॅजेट होऊन त्याचा कायद्यात रूपांतर होतं, त्यावेळेला बाकीच्या गोष्टी काढण्यामध्ये काही अर्थ नसतो. जर तुम्हाला आता हे सगळं प्राधिकरण रद्द करायचं असेल तर याच्यावरती विधानसभेवर डिबेट व्हावं लागतं. आम्हाला कुठलं प्राधिकरण साहेब मकोटे साहेब प्राधिकरण झालं तेव्हा आनंदाच्या उड्या कुणी मारल्या? आम्ही नाही मारल्या. अरे कसं डाव टाकला आम्ही, यांचा डिस केला म्हणून हिने उड्या मारल्या. आणि बसायला साहेब किंवा बसला ना तर खुर्चीवर त्या खुर्च्या बी कधी एका संघटनेने दिल्यात, बसायला खुर्च्या नाही त्यांच्याकडे. आणि मुळातच विषय असा आहे, आत्मचिंतन करा. का प्राधिकरण आणलं? बेसिक उद्देश होता नियंत्रित विकास. त्यांना वाटत होतं प्राधिकरण नियंत्रित विकास. ग्रामीण भागामध्ये आग लागली तर जायला कधी आलं की त्या अग्निशामक जायला रस्ता एवढा मोठा नाही आहे.
का कोणी उठावं आणि कसंही बांधावं अशी परिस्थिती आहे. मग ह्यावर चाप बसावा म्हणून प्राधिकरण आणलं. हं? मग कायद्यात राज्याला मान्य आहे. मग घर बांधायचं असेल 10 भागाचं तरी प्राधिकरणाची परवानगी पाहिजे. काही बांधता येत नाही. प्राधिकरण झाल्यापासून किती टोलेजंग इमारत्या बिनपरवानगीच्या प्राधिकरणाच्या बांधल्या गेल्या. ह्याचा काय ह्याच्यावर बोलूया आपण केव्हा तरी. अरे तुमच्याकडे ड्रेनेज सिस्टीम नाही, पाटानं पाणी येतं आमच्या पंचायत आणि तेच आम्ही पितो वरच्या भागाचं पाणी म्हणून. आम्ही कधी सरकार केली? मोठा भाऊ अरे महिला किती मोठा भाऊ या सगळ्यात. नाही, ह्या सगळ्यात साहेब तुमच्याकडे कसा आरोप केला जातो की बिल्डर लॉबी किंवा संघटना त्याची क्रीडा आहे त्यासाठी आग्रही आहे, त्यांच्या यामध्ये इंटरेस्ट आहेत, त्यामुळे ते आग्रही आहेत असं म्हटलं जातं तुमच्याकडे. हे बघा, आमची प्रामाणिक भूमिका आहे, कोल्हापूरचा विकास झाला पाहिजे आणि विकास करण्यासाठी सगळे 42 गावांनी मिळून कोल्हापूरला मदत करायची आहे. आणि कोल्हापूरला मदत करण्यासाठी बाजूची डेव्हलपमेंट होण्यासाठी जे रस्तेवर लागणार आहेत त्यामुळे शहराचा विकास होणार आहे हे शहरानं समजून घेतलं पाहिजे. कारण जोपर्यंत मोठ्या कंपन्या येणार नाहीत, सगळे युनिट तयार होणार नाहीत, त्यामुळे लोकांची बेरोजगारी संपणार नाही, कोल्हापूरचा विकास होणार नाही. आज रेल्वे एक्सपान्शन करायचंय, कुठं करणार? शहराची 10 गाव वाढल्यावर रेल्वे होऊ शकेल? नाही होणार ना. म्हणून 42 गावामध्ये सगळे प्लॅन केले पाहिजेत आणि ते प्लॅन करण्यासाठी महापालिकेने सपोर्ट केला पाहिजे. आणि ह्या आमदार खासदारांनी राजकीय लोकांनी मिळून एकत्र बसून, जसं प्राधिकरणाची कमिटी आहे पालकमंत्री अध्यक्षतेखाली, त्यांनी आपले हक्क कर्तव्य समजून घ्यावीत आणि त्याप्रमाणे ते डिसिजन घेतील. ते महापालिकेलाही मान्य साहेब सगळं मान्य, खिशात नाही गिन्नी कुठनं आणायची. साहेब अहो माझ्याकडे शहरामध्ये एकच आमदार, 42 गावामध्ये 2 आमदार आहेत, त्यांची ताकद जास्त आहे, एकापेक्षा 2 बरे ना. मग ते काय म्हणतात, पैसा मिळवण्यासाठी हे प्राधिकरण आहे. प्राधिकरण ज्या सरकारी जागेवर आणि मोकळ्या जी जमिनीवर काही पिकत नाही त्यांचं डेव्हलपमेंट करून निधी उभा करणार आहे ना, त्याचे पॉवर्स त्यांना दिलेले आहे सगळे. आणि रामा मोकळा तुमच्या एका मताने मी सहमत नाहीये. आमच्या विरुद्ध खोटे आरोप होतात, आरक्षण टाकायचे वगैरे. मुळात विषय असा आहे, मी नावं घेत नाही, माझं घर खापऱ्याच्या उद्या खापऱ्या फुटतील माझ्या घरातल्या, समजलं नाही. या उत्तर दक्षिणेला आणि पश्चिमेला जी गाव आहेत कोल्हापूर शहराच्या, तिकडच्या जमिनी कुणी विकल्या? आम्ही विकल्या. तुमच्या गावातली जमीन इंदुकर कसा विकू शकतो? तुम्ही जमीन विकून प्लॉटिंग केली आणि तुम्ही बिल्डरला विकल्या, तेव्हा तुम्हाला आरक्षण नाही आठवली, तेव्हा तुम्हाला तो सिमेंटचा विकास नाही आठवला. पलीकडच्या त्या 5-6 गावामध्ये शेती राहिली कुठं? शेती राहिली नाही म्हणून साहेब सकाळी उठून मोटरसायकलला किक मारून 4.5 लाख माणसं कोल्हापुरात कामाला, अशी परिस्थिती. आणि परत तुम्ही मोठ्या भावाला नाव ठेवता. मला साहेबांचं एक मत आहे, म्हणजे हे समराइज इट प्रॉपरली. त्यांचं म्हणणं की एकत्र येऊया, एकत्र येऊन विकास घडवून कोल्हापूरचा पण विकास होऊया. मान्य साहेब, गुढीपाडवा चांगला सण आहे, 2.5 मुहूर्ताचा एक. तुम्ही लीड घ्या आणि 4-5 गावं घेऊन कोल्हापुरात या, प्रवेश करा. आपण कने हातदवाड करू आणि चांगला शुभारंभ करू आणि तुम्हाला पहिला महापौर करूया आपण. हे बघा, मी सांगतो, हे बघा, ऐका तुम्हाला पहिला महापौर करूया आणि तुम्हीच घरावा. समजून घ्या, ऐका, समजून घ्या. 4 का मागताय? मी तुम्हाला 42 मध्ये आलो ना. मी त्यामध्ये बघा साहेब, मी सायन्सचा विद्यार्थी आहे. पंक्तीला बसल्यानंतर पोटाला अपचन होणार नाही एवढंच खावं तर पुढच्या पंक्तीला मी बसू शकेन. पण त्याला किती आणले ना प्राधिकरण? मला तुम्हालाच महापौर करायचं असल्यामुळं तुम्हाला अपचन होता कामा नाही, उद्या असं म्हणता कामा नाही यायला मला महापौर केला आणि ओझ माझ्या अंगावर यातला मुळात जो आहे की आपलं प्राधिकरण आणि मुंबई पुण्याचं प्राधिकरण आहे, मोठा लाखो रुपयात निधी मिळाला, 1000 कोटी 500 कोटी निधी मिळाला, आपल्या प्राधिकरणात देतो अशी घोषणा झाली होती. हे म्हणतात तसा देता येत नाही. तो काय नेमकं प्राधिकरण निधी देता? अहो साहेब, तुम्ही म्हणता ना साहेब, तुम्ही वृत्तपत्रांना बातमी छापल्यात, मी नाव घेत नाही, पहिल्या पण लीड आहे बातमी. कोल्हापूर जिल्ह्याला अर्थसंकल्पामध्ये ठेंगा या मथळाखाली बातमी आहे. ह्यांचे 2 आमदार का नाही ओरडत त्या विषयामध्ये? हा, कोल्हापूरला पहिल्यापासूनच दुजाभाव आहे. आकाशवाणी शाहू महाराजांच्या नगरीबद्दल या लोकांना रागच आहे असं माझं म्हणणं आहे. काही विकास झाला पाहिजे नाही, आमचा विकास नाही. अरे मोठ्या भावाचा विकास झाला नाही तर बारक्या भावाचा विकास होऊ शकत नाही. आम्हाला सामान्य आहे साहेब, अभूळ आपण एकत्र आलं पाहिजे. हे बघा, आपण समारोपाकडे येऊया. मुख्य मुद्दा असा आहे की प्राधिकरणावरती जनरेट्याची आवश्यकता आहे. म्हणजे शहरातल्याही आणि ग्रामीण भागातल्या लोकांनी मिळून प्रबोधन पाहिजे. हा, आणि दुसरी गोष्ट, प्राधिकरणाला जे राईट्स दिलेले आहेत, जे गॅजेट झालंय
ते शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या जाऊन त्याचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला लोकांना त्याचा अर्थ कळेल त्यावेळेला शहरातली लोक आपल्या सपोर्टमध्ये येतील आणि 42 गावाची कोल्हापूर महापालिका अतिशय जबरदस्त मेट्रो सिटी होईल आणि ती मेट्रो सिटी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो बाबा. हा, त्यांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त दिलाय हे नाही ना, पहिले महापौर आणि पहिला महापौर. नाही तुम्हाला महापौर करायचं आपण. या सगळ्या याच्यामध्ये कोल्हापूर आणि उपनगरी असली तरी भावकी असेल, ऋणांमध्ये असतील, कोल्हापूरच्या त्रिंबोली यात्रेला ग्रामीण भागात लोक येतात, इथं वडंग्याला जत्रेला अगदी कोल्हापूर बाईकवर लोक जातात. म्हणजे एक आपलं भावनिक यात्रा आहे. लग्न झालेली आहेत, एकमेकांचे संबंध आहेत. म्हणजे ह्या राजकीय मतभेदा पलीकडे आपलं ऋणांबंध आहेत. हे जपत असताना एकच मुद्दा आहे की आता जे दोन्हीकडे पोस्टर वॉर झालोय त्यामुळे अगदी टोकाची भाषा झालेली आहे. म्हणजे पुढच्या काळात पोलिसांनी निवडणुकीत बॅनर लावताना जसं आचारसंहिता असते तशी आचारसंहिता लावायची की असा इतपत पोलीस प्रशासन विचार करत आहे. तरी बॅनरबाजींनी टोकाची भूमिका टाळून मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. यावर तुम्हाला वाटतं किंवा लोकशाही मूल्य जपून ह्या चर्चा पुढे हे आंदोलन पुढे असं वाटतं? नाही, आम्हाला मुळात आंदोलन हा शब्दच आम्हाला मान्य नाही. हक्कासाठी लढतो. महात्मा गांधींचे आम्ही फॉलोअर आहोत. अहिंसा, मी कायद्याप्रमाणे वागणार, शासनानं कायद्याप्रमाणे वागावं. शासनानं माझ्यावर जो कर लादलेला आहे तो माझ्याकडं व्याजानं बँड लावून तुम्ही वसूल करता, मी भरला नाही तर मग वसूल केलेल्या करात तर तुम्ही मला जर कधी कार्य करणार नसाल तर मी ओरडणं शक्यच आहे ना. बरं, ह्याच्यामध्ये एक मी लास्ट बोलतो. संविधानाच्या आर्टिकल 49 मध्ये एक सेंटेन्स सांगितलेला आहे, द स्टेट शॅल टेक सेपरेट ज्युडिशरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह. शासनाचे एक्झिक्युटिव्ह काम करत असताना कुठलाही कायदा मध्ये आणायचा नाही. मग आज एक्झिक्युटिव्हनी जो कायदा केलाय त्याची अंमलबजावणी कायदेशीर पद्धतीने करण्यासाठी आपण एकत्र येऊया आणि 42 गावांची महापालिका डिक्लेअर करायचा दिवस बघूया, एवढंच मला सांगायचं. अहो तुम्ही तुमचं गाव घेऊन या, आपण लगेच डिक्लेअर करू, काय अडचण नाही. या ठिकाणी नेक्स्ट मराठीनं आम्हाला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल नेक्स्ट मराठीचा आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. येणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणा अगोदर चांगलं काही ती घडावं कोल्हापूर शहराचं, यासाठी आपल्या चॅनलनं जे काही वातावरण तयार केलं आणि आज जी बैठक घेतली त्यामध्ये नारळ फुटला असं म्हटलं काय चुकणार नाही आहे. कारण माझ्या बरोबरच्या वक्त्यांनी कोल्हापूर शहराचा विकास झाला पाहिजे असं मान्य केले. चांगली संधी तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल मी चॅनलचा आभारी आहे. तर आज दोन्ही बाजूनी त्यांच्या भूमिका त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हद्दवाढ का आवश्यक आहे, त्याच्यामध्ये कायद्याची प्रोव्हिजन काय आहे आणि आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत राहून आमच्या अडचणी काय आहेत, आमची काय खदखद आहे ती मांडलेली आहे. धाकटा भाऊ म्हणतो की थोरल्या भावाची अडचण आम्हालाही कळते, परंतु एकदा थोरल्या भावाचं चांगलं आमच्या नजरेला दिसावं आम्ही सुद्धा त्यासाठी तयार आहोत. आणि याच्यातून मध्यमार्ग आहे की आपण एकत्रित बसू. म्हणजे मध्यंतरी एक जाहिरात आली होती, भाई ये दीवार तुटती क्यों नाही, त्या पद्धतीची जाहिरात होती. परंतु दोघेही एकदा बोललेत ती ऍक्च्युली आता जाहिरात वेगळी होती, परंतु ही जर दीवार तोडायची असेल तर कुठेतरी संवादाची गरज आहे. किमान त्या माध्यमातून आपण संवाद करू शकतो. आणि बाबांनी मुहूर्त सांगितलाय आणि पवार साहेबांनी सुद्धा मुहूर्त सांगितलाय. परंतु आतापर्यंतचा अनुभव काय आहे की प्रत्येक जण आश्वासनं देतात, परंतु ते आश्वासनं नदीच्या पलीकडे असू देत किंवा नदीच्या अलीकडे असू देत त्या हवेत कुठे विरले जातात हा प्रश्न कोल्हापूरकरांना पडलेला असतो. पण निदान या निमित्तानं का होईना, परंतु हद्दवाढीची भूमिका नेमकी काय आहे, कुठे या गोष्टी अडून आहेत आणि याच्यावरती उपाय काय आहेत, त्या दोन्ही आपल्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बाबा तुम्ही या ठिकाणी आलात, नारायणजी तुम्ही या ठिकाणी आलात, त्याबद्दल तुमच्या दोघांचे मी टीव्ही नेक्स्ट मराठीच्या वतीने आभार मानतो.